काय बाई, उन्हाळ्यातच पाऊस पडायला आणि पाऊस पडला की काहीतरी खमंग खा वाटायले. पापुड्या खारुड्या करायच्या तर काहीतरी खमंग खायला करीतच बसायला लागायले. पाऊसच तसा पडायलाय. म्हणलं आज वडापावच करते. तर 7-8 बटाटे कुकरला उकडाय ठेवले. तर मिक्सरच्या भांड्यात मिरची, अद्रक, लसूण टाकून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं. आता आपण वडा तळण्यासाठी बॅटर तयार करून घेऊया. बेसन पिठामध्ये हळद, मीठ, ओवा टाकून चांगलं मिक्स करायचं. नंतर थोडं थोडं पाणी टाकून बॅटर तयार करायचं अशा प्रकारे. तर आपले इथे बटाटे पण उकडलेले, तर वरचं साल काढून घ्यायचं आणि चमच्याने मॅश करायचे बटाटे. आता आपण वड्याची भाजी तयार करून घेऊया. पॅनमध्ये तेल टाकले, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता टाकायचं. वाटलेलं वाटण टाकून तेलामध्ये चांगलं हे परतून घ्यायचं. नंतर यामध्ये हळद टाकून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं. उकडलेला बटाटा टाकून चांगले एकदा पुन्हा हे चमच्याने मिक्स करायचं. वरून चवीनुसार मीठ टाकून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, चांगलं मिक्स करायचं. तर आपली वड्याची भाजी तयार आहे. प्लेटमध्ये काढून गार करायची. वडे तळण्यासाठी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे, बॅटरमध्ये बुडवायचे आणि गरम गरम तेलात वडे सोडून आपल्या दोन्ही बाजूने हे वडे तळून घ्यायचे. तर आपले संपूर्ण असे वडे तळून झाले तर त्याच तेलामध्ये आपल्याला मिरच्या पण तळून घ्यायच्यात आणि वरून मिरच्याला मीठ लावून घ्यायचे. तर आपला वड्या तळलेला उरलेला जो चुरा असतो तो मिक्सरच्या भांड्यात टाकायचा. यामध्ये लसूण टाकायचा, लाल तिखट, मीठ टाकायचं, जिरे टाकायचे आणि मिक्सरला ही चटणी वाटून घ्यायची. तर आपली वडापावची चटणी पण तयार आहे. पाव घ्यायचा, चाकूच्या सहाय्याने पाव कापून घ्यायचा. एका बाजूला हिरवी चटणी लावायची, वरून लाल चटणी ठेवायची. वडा ठेवायचा, वरून पुन्हा लाल चटणी टाकायची आणि पाव बंद करून घ्यायचा. वरून मिरची घ्यायची. तयार आहे आपला वडापाव. पाऊस पडला, तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा.